तर आज आहे भाऊबीज आणि म्हणूनच मी पाटाच्या साईडनं सजवत होते. आणि यावर्षी मी ऋषीकडे नाही तर ऋषीच माझ्याकडे आला आहे. गौरीही सोबत आलेली आहे. आज म्हटलं की ओव्हन वापरूयात, नवीन त्याचं उद्घाटन करूयात, पण त्याचा प्लग चालला ना, मग म्हटलं की राहून द्यात. त्यानंतर आम्ही गाणं म्हणतोय कसं बघा. खूप जास्त गाणी म्हणून झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकाकडे वळालो आणि आज मी तंदुरी बनवणार होते. मग त्याच्यासाठीच मसाला वगैरे मॅरिनेट वगैरे करून ठेवते ते पहिल्यांदा. आमच्या इकडे दिवाळी चालू झाल्यापासून तर चिकन खात नाही, पण भाऊबीजच्या दिवशी बहीण किंवा भाऊ आल्यानंतर चला आपण चिकन बनवूया असं म्हणून बनवतात. मग मी थोडीशी ग्रेव्ही आणि थोडंसं म्हटलं की स्टार्टरमध्ये तंदुरी बनवूया, तेच बनवलं. तंदुरी ही माझ्याकडून खूप चांगली झाली होती, थोडीशी चुकली पण टेस्टमध्ये चांगली झाली होती. आणि बरीच दिवसानंतर आम्ही तिघांनीही खूप चांगला टाइम स्पेंड केला, मजा मस्ती, गाणी म्हणणं, या सगळ्या गोष्टी केल्या. मीच एकटी जेवण बनवत नव्हती तर गौरी ही मला हेल्प करतच होती. खरं तर आमचं ठरलं होतं की जेव्हा ती इकडे येईल तेव्हा आम्ही थोडंसं काहीतरी एडिटिंग किंवा व्हिडिओ शूट वगैरे काहीतरी करेल, पण आम्ही पिक्चर बघत बसलो, लोळत बसलो, दिवसभर झोपलो, पण असं काही प्रोडक्टिव्ह काही केलं नाही. असंच आम्ही टाइमपास केलेला आहे. पण उद्या मी नक्कीच काहीतरी प्रोडक्टिव्ह करेन. ऑल ओव्हरचं जेवण होतं, मस्तच झालं होतं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर टाइमपास म्हणून आम्ही पत्ता खेळत बसलो की बाय.